जो विकासाचा वादा केला तो विकास प्रत्यक्षात आपल्या परिसरामध्ये केला। येणाऱ्या काळात अनेक प्रकल्प आपल्या परिसरात सुरू होणार आहेत। कौशल्या विद्यापीठ महाराष्ट्रभर राबवणार असून त्याची सुरुवात पनवेलमधून होणार आहे। त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी आपला भाग सोडून बाहेर जावे लागणार नाही। त्यामुळे आपलं मत विकासाला, आपलं मत आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्या महायुतीच्या सरकारला द्या, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी प्रचारादरम्यान केले। गेली 15 वर्षे तुम्ही मला सातत्याने साथ दिली, त्यामुळे अनेक विकासाची कामे या मतदारसंघात केली। त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्या परिसराचा अखंडित विकास चालू राहावा म्हणून आपल्या सर्वांच्या हक्काचा आमदार म्हणून कमळासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले। पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। यावेळी त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। त्या अनुषंगाने गुरुवारी आरिवली, आजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, भेरले, भिंगार, शेडूम, सांगडे, वारदोली, हालटेप, टालटेप, बेलवली या ग्रामीण भागात तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचार करण्यात आला। या प्रचारावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद देण्यात येत आहे। विधानसभेत प्रश्न मांडणारा नाही तो मागे हटणारा, नाही तो मागे हटणारा, नाही तो मागे हटणारा। मंजूर करून घेतला विकास निधी पनवेल तालुक्याच्या विकासाला, मंजूर करून घेतला विकास निधी पनवेल तालुक्याच्या विकासाला। बहुमतानं निवडून देऊ आपण प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला। दरम्यान प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षातून सुनील पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। ग्रामीण भागातील प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष रणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, योगेश लहाने, सुभाष जेटू पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रत्नप्रभा घरत, निलेश पाटील, अप्पा भागीत, सतीश मालुसरे, शिवाजी दुर्गे, रवी नाईक, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षा कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, समीना साठी, राज पाटील, शिल्पा म्हात्रे, संदेश पाटील, महादेव गडगे, उपसरपंच पूजा पाटील, मच्छिंद्र पाटील, जयदास पाटील, माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील, निकिता पाटील, शाखा प्रमुख भालचंद्र पाटील, प्रवीण पाटील, बळीराम भोपी, दिनेश पाटील, निलेश भोपी, आदिनाथ पाटील, मंगेश पाटील, पद्माकर म्हात्रे, दत्तात्रय पाटील, सुबोध पाटील, अंकुश पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 19 मधील प्रचारावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, संजय जैन, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग क्रमांक 19 चे अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, निलेश पाटील, देवांशू प्रभाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पनवेल तालुका पनवेल शहर पिंजून काढते गावसारा, पिंजून काढते गावसारा, पिंजून काढते गावसारा। भाजप महायुतीचे लावून झेंडे जाऊ चला हो प्रचाराला, महायुतीचे लावून झेंडे जाऊ चला हो प्रचाराला। बहुमतानं निवडून देऊ आपण प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला, बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला। आपण यापूर्वी देखील सांगितलंय, कोणाच्या घरावरती कुठल्याही पद्धतीने रस्ता टाकू देणार नाही, कोणाच्या घरावरती प्लॉट आपण ऐकून घेणार नाही। त्यांना जे काही करायचं असेल त्याच्या बाहेर करावं, पण लोकांच्या मनाचं समाधान झाल्याच्या नंतरच। पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर आपल्या परिसरामध्ये नागरीकरण वाढणार आहे, लोकवस्ती वाढणार आहे, तर चांगल्या सोयी सुविधा या आपल्या भागाला मिळाल्या पाहिजेत। आपल्या विमानतळ येणार तर आपल्या परिसरामधल्या तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे, उद्योगधंदे येणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे। आज गेल्या वर्षी ITMच्या क्षेत्रामध्ये एक कौशल्य विद्यापीठाच्यासाठी भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्या कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रभर बनणार, पण त्याची सुरुवात पनवेलच्या माध्यमातून होईल की ज्यामुळे आपल्या सर्व तरुणांना
मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील आणि रोजगारासाठी आपल्या तरुणांना आपला भाग सोडून बाहेर कुठं जावं लागणार नाही. अशा पद्धतीनं विकासाचा विचार करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे किंवा आपली महायुती आहे. आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना, मग लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, 12वी नंतर आता सरकारनं सांगितलं मुलींना मोफत शिक्षण देणार, एसटीचा प्रवास आपल्याला सांगितलंय अर्ध्या तिकिटामध्ये करणार, महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून आपल्याला पिवळं रेशन कार्ड असू द्या, केशरी असू द्या, पांढरा असू द्या, आपल्याला आता मोफत उपचार मिळणार आहे. यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात सरकार तुम्हाला आम्हाला मदत द्यायला निघालंय. हे महायुतीचं सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये त्या महायुतीच्या सरकारनं निरनिराळ्या योजना आणल्या, त्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये बदल घडायला लागलाय. या उलट आधीचं 2.5 वर्षाचं सरकार होतं हे पळून जाणारं सरकार होतं, न दिसणारं सरकार होतं, लोकांना मदत न करणारं सरकार होतं. उलट केंद्र सरकारने पण कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला मोफत धान्य द्यायला सुरुवात केली. प्रत्येक रेशन कार्डावर माणशी 5 किलो धान्य द्यायला सरकारने सुरुवात केली, पण राज्य सरकारनं तुम्हाला आम्हाला काही दिलं नाही. मग अशा वेळेला आपल्याला 2 सरकारमधला फरक बघावा लागेल. आणि आमचं मत विकासाला, आमचं मत आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या महायुतीच्या सरकारला हे आपल्याला ठणकावून सगळ्यांना सांगायला लागेल. आम्ही त्या दिवशी आमच्या मार्केट यार्डला आपलं एक महिला मेळावा होता. त्यांना विचारलं मी की बाळाराम पाटीलला ओळखणारे कोण कोण आहेत. फक्त एका माणसाने हात केला एवढ्या म्हणजे 400 लोकांतून. ही परिस्थिती असताना उभं कशाला राहायचं, आराम करायचा. आता आरामात खायचे दिवस आले तर खायचं, उगाच लोकांना त्रास द्यायचा कारण नाही. आणि म्हणून आपण जी कामं केली, आपल्या आमदार साहेबांची कामं काय केलेली आहेत, ही कामं कुठलाही आमदार करू शकेल किंवा नाही ही एक आपल्याला खात्री पटवून द्यायची आहे लोकांना. आणि या योजना सर्व आपण गोरगरिबांपर्यंत पोचवा. आणि आपली जी निशाणी आहे, आपण घोषणा देतो पण आपल्या निशाणीच्या घोषणा आपल्याला हे केलं पाहिजे. कारण काही महिला कधी कधी पेटीजवळ गेल्यानंतर विचारतात आपली निशाणी कशावर शिक्का मारू. तर ही परिस्थिती कधी आपल्यापर्यंत यायला नाही पाहिजे. आपण कमलाच्या समोरचं बटन दाबून आपल्या प्रशांतदादांना जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करा असं आव्हान या निमित्ताने तुम्हाला करतो.